एकदा एका मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजीराजे हे काळजीमध्ये बसलेले असतात. त्यावेळेस माझी जाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांच्यामध्ये झालेला एक प्रेरणादायी संवाद मी तुम्हाला सांगतो. राजे, सध्या तर चिंता नाही ना, मग कल्पनेच्या भीतीमध्ये का राहायचं? माणसं ही दोन स्वभावांची असतात. काही मागचा पुढचा विचार करतात. सावधगिरी हा त्यांचा स्वभाव असतो. अपयशाची त्यांना सदैव भीती वाटत असते. त्या अपयशाच्या जागा हुडकण्यात त्यांचं मन व्यग्र असतं. अशा माणसाचं आयुष्य स्थिर राहतं. त्यांच्या हातून फारसं मोठं काही घडत नाही. या उलट दुसरी मनाला पटेल ते करणारी माणसं असतात. परिणामांचा विचार ते करत नाही. आता तुमचे आबासाहेब म्हणजे शहाजीराजेच बघा ना, जे पावनं हे त्यांच्या रक्तामध्ये आहे. परिणामांचा विचार ते करत नाही. तो स्वभाव, ते धाडस तुमच्या अंगी आले आहे. त्यावेळेस शिवाजीराजे म्हणतात, हे धाडस वेड ठरलं तर? त्यावेळेस माझी जाऊसाहेब म्हणतात की कोण ठरवणार? शहाजीराजे यांनी बंड केला. आदिलशाही मुघलशाही विरुद्ध एकट्याने तोंड दिलं, पण त्यांचा बंडावा मोडून करण्यात आला. त्यामुळे त्यांना पराजित मानणार का? माऊली ज्ञानेश्वरांनी गीतेचे रूपांतर हे मराठीमध्ये केले. त्यामुळे समाजाने त्यांना वाईमध्ये टाकले. त्यांना पराजित मानता येईल का? जर त्यांना पराजित मानायचं असेल तर आळंदीमध्ये त्यांचं मंदिर उभं राहिलंच कसं? राजे, भीतीपोटी माणसाच्या हातून काहीच मोठे कार्य घडत नाही. ज्या देवाधर्मावर विश्वास ठेवून तुम्ही हे कार्य आरंभ केले आहे, तोच तुम्हाला पार करण्याची ताकद देईल. जे मनात येईल ते उभं करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. जसे की देवाऱ्यामध्ये देव शोभतो, तसंच मनामध्ये निष्ठा आणि हिंमत शोभते. त्या मनामध्ये कल्पनेची भीती कधीही घालू नका. असा हा प्रेरणादायी संवाद आहे.